हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं, पुण्डलीकवरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची, जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्याभान मजची माझी होत असे, ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी द्वयी ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीचे आत्माप्त काम, ते नमन पवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय आदिकरण, ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता। चल तरंग पाचवा, पाचव्या तरंगाचं रहस्य। आचार्यांच्या मताबद्दल चाललेला अनुवाद। द्वैत मत प्रमाण हे अद्वैत मत प्रमाण, वेदांनी द्वैत मत ही सांगितलेलं आहे आणि अद्वैत मत ही सांगितलेलं आहे। भगवान व्यासांनीही द्वैत मत ही सांगितलेलं आहे, अद्वैत मत ही सांगितलेलं आहे। शंकराचार्यांनीही द्वैत मत ही सांगितलेलं आहे आणि अद्वैत मत ही सांगितलेलं आहे। या आचार्यांनी भगवान व्यासांनी, शंकराचार्यांनी आणि वेदामध्ये दोन्ही सांगितले, पण
रामानुजाचार्य, माधवाचार्य, वल्लभाचार्य आणि निंबार्क यांनी केवळ द्वैतमताचंच प्रतिपादन केलेलं आहे. मग असं का व्हायले? तेही आचार्यच आहेत, हेही आचार्यच आहेत. मग एक आचार्य दोन मत प्रतिपादन करतात आणि काही आचार्य फक्त द्वैतमतच प्रतिपादन करतात. याला कारण गूढ आहे, गूढ. हे कारण ज्याला कळालं त्याला शास्त्र कळालं, त्याला वेदांताचा यथार्थ अर्थ कळाला. जसं आपण नाटकामध्ये दोघा जणांचं वैर पाहतो, नाटकात दोघा जणांचं वैर पाहतो, पण नाटक संपल्यास ते एका ताटात जेवतात आणि नाटक सुरू व्हायच्या आधीही एका ताटातच जेवतात. जगाला दिसलं कधी ते त्यांचं वैर? आणि नाटकापुरतच दिसतात त्यांना ते एकच आहेत. त्यांनी ते वैर जे केलं का ते नाटकामध्ये कल्पित केलेलं आहे. तसं द्वैत मत सांगणारे जे चार आचार्य आहेत, हे चारही आचार्य आणि अद्वैत मत सांगणारे शंकराचार्य आणि भगवान व्यास, वेद, हे एकाच मताचे आहेत. मग यांनी जगाला असं एकाला द्वैत आणि एकाला अद्वैत आणि द्वैत, एकानं द्वैत अद्वैत सांगावा आणि एकानं द्वैतच सांगावा, असं का केलं? हात चाललाय ना खेळ इथं. याचा अर्थ असा आहे की हे केवळ जगाला उपदेश करायचा आहे. आणि जगात कसे आहेत? सगळे द्वैतवादी आहेत, हे की नाही? मग जे द्वैतवादी आहेत ते अंतःकरणाने शुद्ध आहेत का? मग जे अंतःकरणाने शुद्ध नाहीत त्यांना द्वैतमतच सांगावं लागतं. आणि द्वैतमत सांगण्याचा हेतू काय आहे? अंतःकरण शुद्धी. द्वैतमतानं काय होईल? अंतःकरणाची शुद्धी होईलच. काय देव वेगळा मानायचा, त्याची उपासना करायची, सत्कर्म करायचे त्याच्यात नावानं. उपासक भाव ठेवूनच करावं लागेल की हो. मग द्वैतच झाला ना तू. मग वेदानं सांगितलंय ना हे. उपासक भाव करू ठेवून, ईश्वराला उपासक ठेवून तुम्ही काय करा? उपासना करा अंतःकरण शुद्धीद्वारा, नंतर तुम्हाला अद्वैत ज्ञान होईल. असं सरळ वेद सांगून गेला. आणि तसंच भगवान व्यासाने सांगितलं, काय फरक केला नाही. आणि तेच नंतर आद्य शंकराचार्यांनी त्याच्यावर भाष्य केले. जसं आहे तसंच सांगितलंय, काय त्याच्यामध्ये फेरबदल केला नाही, काय नाही. मग ते तर सांगत लागले ना ते बरोबर, भेदी सांगू लागले आणि अभेदी सांगू लागले, है का नाही? पण त्यांच्या ठिकाणी जगाची जी भावना असते की एकच मनुष्य, एकच वृत्ती असे दोन कार्य कसे सांगेल? भेदी ना भेदी. कोणी प्रवृत्त व्हायना गेलं, त्या ठिकाणी विपरीत ज्ञान कसं निर्माण होऊ लागलं? नाही, यांनाच कळालं नाही. कोणाला? भगवान व्यासाला बी कळालं नाही वेदाचं मत काय येतं, आणि शंकराचार्यांना बी. कारण ते दोतोंडी मांदळावणी बोलायले तर कसं मग समजायचं? व्हायले का नाही असंच? नंतर मग काय त्यांनी विचार केला? या ठिकाणी प्रवृत्त व्हायनात लोक. मग
त्यांनी आपापसामध्ये भांडण केली. खरे का खोटे नाटक केलं. आता तेही भगवंताचेच अवतार आहेत बर का, अवतारिक पुरुष आहेत ना ते पण. ते का साधे आहेत का? आता शास्त्रामध्ये एवढ्या सुरुवातीचे आचार्य आहेत ते, मग ते का साधे असणार आहेत का? मग त्यांच्या मिटिंगमध्ये म्हणले तुम्ही ते पार्ट घ्या, आम्ही हे पार्ट घेतो. तुम्ही जगाला असं सांगा, लटकच आम्हाला काय करा, आमचं मताचं खंडन करा, आम्ही तुमच्या मताचं खंडन करतो. मग काही लोक आपल्या बाजूने येतील, काही तुमच्या बाजूने जातील. तुमच्या बाजूने जे गेले ते अंतःकरण शुद्धी होईल, आमच्या बाजूने जे येतील का ते ज्ञानाला प्राप्त होते, मोक्षाला प्राप्त होईल. आणि तुमच्याकडून अंतःकरण शुद्धी जी होईल तो आपोआप ज्ञानाला आहे का नाही. अशी यांनी मीटिंग घेतली आणि तेच जगापुढे त्यांनी खेळ चालविला आहे. असं होऊ शकतं का? आता हा काळ कधीच आहे. मग असं होण्याला कारण काय? एवढे मोठे रामानुजाचार्य, एवढे मोठे माधवाचार्य, हे एवढ्याले मूर्ती आहेत, त्यांच्या ठिकाणी भेद शिल्लक राहीन का? जे वेदांग पारंगत आहेत, त्यांना वेदाचे मत कळणार नाही. मग त्या काली दुसरा तिसरा उपाय नसून जगतासाठी त्यांनी हा वाद केलेला आहे. म्हणून तर म्हणतात यांचा यथार्थवाद आहे, कुत्सित नाही. कसा आहे? अर्थवादात्मक यांचा वाद आहे. याच्यातून काहीतरी अर्थ वेगळाच निघणार आहे. यांचे भांडण जे आहेत हे वास्तविक खरे नाही, जगाच्या हिताकरता आहे. म्हणून जे अद्वैत मताला लागतील, वेदांताच्या अद्वैत मताला लागतील, अधिकारा वाचून लागतील. अधिकारा वाचून, आणि जर अधिकारा वाचून अद्वैत मतामध्ये त्यांनी प्रवेश केला तर त्यांना यथार्थ ज्ञान होणार नाही, है का नाही. म्हणून यांना अंतःकरण शुद्धीसाठी द्वैतवादच, ईश्वर उपासनाच करावी लागणार आहे. म्हणून त्यांनी द्वैतमत सांगितलेलं आहे. इतर आचार्यांनी, रामानुजाचार्यांनी. म्हणून तर जे वेदांत शास्त्र आहे, उत्तर मीमांसा शास्त्र, हे शास्त्र पूर्व मीमांसा शास्त्राला का त्याच्या खांद्यावर हात टाकतं? तो तर विरोधी आहे ना. पूर्व मीमांसा शास्त्राच्या खांद्यावर हात टाकून का चालतो वेदांत शास्त्र? हा तर अद्वैतवादी आहे आणि पूर्व मीमांसा शास्त्र द्वैतवादी आहे. विचारसरणी दोघांची भिन्न आहे, तरी पण एकोप्यानं राहतात. त्या अर्थी यांनी एकमेकाच्या संगम मतानच हे असं ठरविलेलं आहे. म्हणून तर आतापर्यंत जे वेदांती आहेत जातीवंत बर का, ते पूर्वमीमांसा शास्त्राला लोटीत नाही, दूर लोटीत नाही, पण त्यांच्या मतात घेत नाही. किती भानगड आहे, किती चालाकी आहे, जीवासाठी किती प्रयत्न आहेत हे. मग त्यांना दूर न लोटण्याचं कारण काय? तर ते त्यांचेच आहेत.
त्यांनाही अद्वैत मत मान्य आहे, द्वैतवाद्यांना सुद्धा, आणि अद्वैतवाद्यांना सुद्धा द्वैत मत मान्य आहे. दोघाला एकूण एकाचं मत मान्य आहे. अहो त्यानंच ठरविलंय ना. ठरविलंय कोणी? तो का म्हणे आम्ही विधीचे जनिते. तुकाराम महाराज सुद्धा काय म्हणतात, जी विधी आणि निषेध आम्ही जे सांगतो ते आम्हीच ठरवतो. हे करा आणि हे करू नका हे आम्हीच सांगतो. आम्हीच ठरविणार आहेत काय करायचं आणि काय नाही करायचं. विधीचे जनिते जन्मदाते. जनिते म्हणजे जन्मदाते, विधीचे साधनाचे. जी विधी करा म्हणून सांगायचे, मग कोणाला कोणची विधी करायची ते आम्हाला कळत आहे, सांगा येते आम्हाला. कोणी कोणती विधी करावी, कोणी उपासना करावी, कोणी सत्कर्म करावेत, कोणी विवेक वैराग्याला लागावेत, कोणी अद्वैत ब्रह्म साक्षात्कार करून घ्यावा, हे आम्हाला कळत आहे. आणि त्याला कळत आहे म्हणूनच ते संत झाले. हे सगळं कळत आहे ते संत आहे का नाही. MD डॉक्टर कावा होत आहे त्याला ते सगळं त्याच्यातलं कळत आहे तवा. तसे हे MD संत आहेत, सगळंच कळत आहे. म्हणून संत आणि आचार्य यांच्यामध्ये सुद्धा अभेदच आहे. आणि संतांना आचार्यांचं मत कळालंय, कारण भेदवादी आणि अभेदवादी एकच आहेत. म्हणून हे स्वरूपानं कसे येतं, एकच आहेत, हे काही वेगळे नाहीत. आणि यांनी जे एकमेकाचं काय द्वेष केला आहे, टीका केल्या आहेत, खाली उतर जे बोलले आहेत, ते केवळ तुम्हा आम्हासाठी, की तुम्हाला वाटावं नाही बाबा द्वैत मतच योग्य आहे म्हणून तो द्वैत मताला लागल. आणि ज्याला द्वैत मत कळालं तो अद्वैत मताला आपोआपच लागतो. कारण त्याच्यामध्ये त्यांनी तशा काय काय गुंड्या करून ठेवलेल्या आहेत ना. द्वैत म्हणजे निवळ द्वैत आहे असं थोडंच आहे. ईश्वरता सांगितली, तिथं उपासना कशाची आहे, ईश्वर उपासना सांगितलेली आहे. आणि ईश्वर कसा सांगितलाय, ब्रह्मरूपच सांगितलाय. आणि ते ब्रह्म मानतेत ना, ब्रह्म मानित नाहीत असल्यात ना थोडाच भाग आहे. पूर्वमीमांसाशास्त्र ब्रह्म मानतेत पण देहासहित मानतेत. मग पूर्वमीमांसाशास्त्र हेही जगाच्या हिताचं आहे आणि उत्तर मीमांसाशास्त्रही. नवे उत्तर मीमांसाशास्त्राच्या वर्गामध्ये येण्यासाठी पूर्वमीमांसाशास्त्र हा पहिला वर्ग लागतच. कारण पहिल्या वर्गातलेच विद्यार्थी दुसऱ्या वर्गात येत असतात. अहो जिथं दुसरी पस्तोर शाळा आहे तिथं पहिलीतलेच पोरं जाणार ना दुसरीच्या वर्गात. पहिल्या सुरत्या गावामध्ये दुसरीचा मुलगा कसा भेटल. नवीनच शाळा तिथं सुरू झाली आणि मग त्या शाळेमध्ये नवीनच येणारे पहिलीतच येणार सगळे, जितके विद्यार्थी येतील ते. आणि मग पुढच्या वर्षी दुसरीत कोण जाणार, तेच पहिलीतले जाणार, है का नाही. तस पहिल्या वर्गातला दुसऱ्या वर्गात जात असतो हा नियम आहे ना. म्हणून पूर्वमीमांसाशास्त्रातला उत्तर मीमांसाशास्त्रामध्ये जातच असतो असा नियम आहे. मग याच नियमानं या ठिकाणी शास्त्रामध्ये हे जे सांगत आहेत असाच आधार घ्यावा लागतो. याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. कोणत्या आचार्याला आपण पोटातून दोष देऊ नये आणि कोणत्या आचार्याला म्हणजे ह्याही आचार्याला आणि त्याही आचार्याला निवृत्ती शास्त्रातल्यालाही देऊ नये आणि प्रवृत्ती शास्त्रातल्यालाही देऊ नये. मग आपण काय करायचं, दोन्ही ठाई संताची सभा, सिंहासनी विठ्ठल
आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचंय? ब्रह्म प्राप्त करून घ्यायचंय. म्हणून अंतःकरण शुद्ध करायचं असेल तर प्रवृत्ती शास्त्र शिकावं लागतं. रामानुजाचार्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकाव्या लागतात. आणि उत्तर मीमांसा शास्त्र हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी भगवान व्यासांना किंवा आद्य शंकराचार्यांना किंवा ज्ञानेश्वर महाराजांना शरण जावं लागतं. आता आपणाला हयात वाङ्मय ज्ञानेश्वर महाराजाचं आहे परंपरेचं. म्हणून काही आणखी आचार्य आहेत, त्यांचंही आहे. आता निश्चलदास स्वामी आहेत, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांनी दोन्ही मार्ग सांगितले आहेत. सगुण उपासनाही सांगितली आहे आणि निर्गुण उपासनाही सांगितली. पण तात्पर्य कळणं महत्वाचं आहे. यांचं ते तोंडावर यायले तात्पर्य महत्वाचं आहे, कळावं त्याच्यातलं. म्हणून या ठिकाणी म्हणतात अद्वैत मत अशुद्ध किंवा वेद विरुद्ध आहे. अद्वैत मत अशुद्ध किंवा वेदाच्या विरुद्ध आहे. म्हणून त्यांचे खंडनाविषयी त्यांची प्रवृत्ती झालेली नाही. कोणाची? या 4 आचार्यांची. यांनी जे अद्वैत मताचं खंडन केलं आहे अद्वा तद्वा शब्दानं, ते वैरत्व या भावानं केलेलं नाही. त्यांच्या खंडनाविषयी कसं आहे, त्यांची प्रवृत्ती झालेली नाही. खंडन करण्यासाठी खंडन तर केलंय, पण खंडनासाठी प्रवृत्ती झाली नाही. हे याच्यातलं खास कळणं आहे. हे खास आहे, इथं खास म्हटलंय, हे खास आहे. म्हणून याकरता रामानुजादी आचार्यांनी बऱ्या वाईट शब्दांनी केलेली शंकराचार्यांची निंदा अर्थवादात्मक आहे. हा अर्थवाद कळणं महत्वाचं आहे. आणि सहसा हे वाचून हा अर्थवाद कळत नाही. म्हणून श्रवण करावं लागतं, तेव्हाच अशा गोष्टी कळत असतात. पुढे असं म्हणतात, शंकराचार्यांच्या मतात असंग अद्वितीय शुद्ध सच्चिदानंद ब्रह्म साक्षात किंवा परंपरेने वेदास प्रतिपाद्य आहे. साक्षात किंवा परंपरेनं ब्रह्मच प्रतिपाद्य त्यांचा विषय आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे आणि त्यांच्यानंतर ही परंपरेनं तेच चालत आलं आहे. ते अद्वैत ज्ञानच सांगतात, ब्रह्माचंच प्रतिपादन करतात. सर्व खलविदम ब्रह्म या शब्दाचा तो महावाक्याचा उपदेश करतात. परंतु जैमिनीच्या संगती करता, परंतु द्वैत प्रतीतीच्या संगती करता, द्वैत प्रतीतीच्या संगती करता त्या शुद्ध सच्चिदानंद ब्रह्मासच, कोणाला? त्या शुद्ध सच्चिदानंद ब्रह्मासच काय केलंय? कल्पित माया विशिष्ट ईश्वर, कल्पित माया विशिष्ट. आता माया विशिष्ट चैतन्य काय आहे? ईश्वर आहे का नाही? आणि मग ते कसं आहे? कल्पित माया आहे आणि त्याच्यात असणार जे चैतन्य ते ईश्वर. मग ईश्वर सुद्धा म्हणण्यासाठी माया लागती, है का नाही? म्हणून हे सर्व काय केलं आहे? कल्पितच केलंय का नाही? मग हे नाव देऊन त्याला, त्या चैतन्याला कोणतं नाव दिलं? मायातल्या चैतन्याला ईश्वर चैतन्य हे नाव दिलं. हे नाव देऊन काय केलं? त्या अद्वितीय ब्रह्मज्ञाना प्राप्ती करिता, अद्वैत ब्रह्मज्ञान प्राप्ती करता जो जगत कारण माया विशिष्ट
आता जगताचा कारण कोण? तो माया विशिष्ट ईश्वर. ईश्वरच मनुष्य मात्रास उपास्य आहे. मग जीवांना कोण उपास्य आहे? ईश्वर उपासक सांगितला, उपास्य सांगितला. मग असे सिद्ध केले त्यांनी. आता हे त्यानं बसूनच केलं असेल का नाही सगळ्यांना? हा, ईश्वराची निर्मिती त्यांनीच केली ना. आता हे कल्पित आहे ना, कल्पित म्हणल्यावर रचना केली. हा, हे काय सगळं कल्पनेतलंच आहे. पण ते कल्पना तशी करणारे, ती सत्कल्पना करणारे काही साधे नव्हते. ते कोण होते? साक्षात अवतारी पुरुष होते. ते अवतारी पुरुष. हे सर्वसाधारण व्यक्तीच्यानं हे काम होत नाहीत. आता हे कोणते कसे काम आहेत? ईश्वराची उत्पत्ती करायची. हा, देव कोणी केला? देवानं देव केला का? आहे का नाही? आणि कोणासाठी केला ते? हे किती गुपित आहे हे कळणं महत्वाचं आहे. एक प्रमाणे ते आठवणा झालंय. माग सांगितलं होतं एकदा, पण आता आहे ना, करुणी ठेला काहीतरी असा आहे. आपल्या सेवेसाठी करुणी ठेला. आपल्याला सेवा करण्यासाठी करून ठेवलाय. हा, आपल्याला ते जर नसतं तर सेवा कोणाची केली असते? सेवा करण्यासाठी. नाही तर निर्गुण ब्रह्म आहे ना मग ते. हा, आणि त्याची सेवा कशी करावं? कारण ते लक्षातच येत नाही, ते ध्यानात बी बसत नाही. मग त्याच्यामुळं जो माया विशिष्ट चैतन्य, जे चैतन्य आहे माया विशिष्ट, मायात चैतन्य जे आहे तेच ईश्वर सांगितला आणि तेच उपास्य म्हणून सांगितलं. आणि मग सर्वसामान्य लोकांनी त्याची उपासना करायची आणि त्या उपासनेने त्याचे अंतःकरण शुद्धी होईल. मनुष्य मात्रास उपास्य ते ईश्वर आहे असे सिद्ध करून ठेवले तेनं. आता सिद्ध ते करून ठेवले तेनं. मग रामानुजादी आचार्यांनी तो शुद्ध ब्रह्मस्वरूप परमात्मा न मानता, मग रामानुजाचार्य, माधवाचार्य, वल्लभाचार्य, निंबार्क हे आचार्य आहेत ना, यानं काय केलं? त्यांनी तेच अर्थ घेतला. जगाला पुढचं सांगितलंच नाही, ईश्वरापर्यंतच सांगायचं. आणि तेच तुमचं काय आहे? ईश्वर स्वरूप आहे. रामानुजादी आचार्यांनी तो शुद्ध ब्रह्म स्वरूप परमात्मा, तो शुद्ध म्हणजे ब्रह्मशुद्ध, ईश्वराच्या पुढचं माया नसणार, ज्याच्यात माया नाही ते मानलं नाही. त्यांनी मानलं नाही. आणि त्यानं जर मानलं असतं तर मग शंकराचार्य त्याच्यात काय फरक झाला असता? म्हणून न मानता तत्प्रतिपादक वाक्य जगत कारण ईश्वर स्वरूपाचे ठिकाणी लावून त्यांनी तशी रचना केली, लेखन केलं. मग ते ईश्वराच्या ठिकाणी त्यांनी ते वाक्य असे रचून ठेवले की ईश्वरच तुमचा कोण आहे? देव आहे. ईश्वरच तुम्हाला भजण्यासाठी योग्य आहे. आणि ईश्वराचीच तुम्ही काय करा? पूजा अर्चा उपासना त्याचीच करा. तो ईश्वर वेद वाक्यांना प्रतिपाद्य आहे. हे ईश्वर कोणी सांगितलाय? वेदांनीच सांगितलं आहे. असं त्यांनी लिहून ठेवले. ते म्हणले नाहीत आम्हीच केलंय, ते वेदानं सांगितलंय. आणि तोच उपास्य आहे, तुम्हाला तेच उपास्य आहे. असा द्वैत मतात ज्ञेय स्वरूपाविषयी फरक केला आहे. ज्ञेय स्वरूप काय आहे? ब्रह्म आहे. आणि द्वैता मतात म्हणजेच ह्या भेदवादामध्ये, द्वैतामध्ये ज्ञेय स्वरूपाविषयी फरक केला आहे त्यांनी. कशासाठी? उपास्यासाठी केलाय तो, उपास्यासाठी.
आणि जर भेद केला नसता तर उपास्य दैवत निर्माण झालं असतं का? हा नाही, देवच ते उत्पन्न झाला नसता ना, भेद नसता केला तर ईश्वरच जन्माला आला नसता ना. असा द्वैताद्वैत मतात, द्वैत आणि अद्वैत मतात कसं आहे, ज्ञेय स्वरूपाविषयी फरक केलेला आहे, ब्रह्माविषयी असा फरक केलेला आहे, ईश्वर आणि ब्रह्म असा फरक करून ठेवला. आता या ठिकाणी ज्ञेय शब्द आलाय बर का. ज्ञेय म्हणजे काय? आता त्रिपुटीमध्ये ज्ञेय घ्या, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. आता ज्ञेय म्हणजे काय? विषय है का नाही? आणि ते विषय काय आहे? हा, ते ब्रह्मरूप आहे. विषय कसे आहेत? आणि तेच ज्ञानरूप आहे. आपण ज्ञान आपल्या ठिकाणी मानतो, थोडासा वेळ लागेल, पण आता इथं ते शब्द आलाय म्हणून आपल्याला वाटतंय आपल्याच्यानं ज्ञान व्हालंय आणि आपण ज्ञान रूप आहे, असंच की. पण सृष्टीदृष्टीवाद आणि दृष्टीसृष्टीवाद, तुम्हाला दृष्टीसृष्टीवाद माहित आहे का नाही? पण सृष्टीदृष्टीवाद जे ज्ञेय आहे का तेच ज्ञान रूप आहे. आता एकूण जशी तुम्ही त्रिपुटी लावतात ना, तशी तिकून लावीत याची इकडे. आपल्याला वाटतंय आपल्या ठिकाणी ज्ञान आहे, हा, पण आपलं जे ज्ञान आहे ते कसं आहे? सामान्य स्वरूप आहे. ते विशेष कधी व्हालंय? विषय असेल तर, आणि विषय नसेल तर, है का नाही? मग विशेष ज्ञानाला कारण काय? विषय. मग ते ज्ञान रूप आहेत ना. ज्ञान कशाचं व्हायलंय? मग ज्ञानरूप कोण? मग हे जगत जे आहे हे कसं आहे? विषय रूप आहे, ज्ञेय रूप म्हणते त्याला, आणि हे ज्ञान रूप आहे म्हणजेच ब्रह्मरूप आहे. ब्रह्म ज्ञान रूप आहे म्हणून जगत. मग ज्ञानरूप कसं जगत? ब्रह्मरूप कसं जगत? तर जगताकडे पाहिलं तरच ज्ञान होतंय, वस्तूकडे बघितलं तरच ज्ञान होतंय, म्हणून ते ज्ञान रूप आहे ते. आणि ते जर प्रतीतीला नाही आलं तर ज्ञान सुद्धा उत्पन्न होत नाही. म्हणून प्रतीती हे ज्ञान आहे. प्रतीतीच हे काय आहे? जी प्रतीती आली ते ज्ञान आहे, है का नाही? आणि ते ज्ञान कोणाला व्हायलंय? हा, हा, तो कसा आहे? ज्ञान रूपच आहे का नाही? आणि मग ज्ञान कधी होतं? दोन ज्ञानाचा संगम झाला म्हणजे तिथं ज्ञानाची उत्पत्ती होत असते. दोन ज्ञानाचं, हा, एक ह्या ज्ञानाचं आणि त्या ज्ञानाचं संबंध झाला की त्या ठिकाणी मंडळ पूर्ण होतं. मंडळ पूर्ण होतं. जसं लाइटिंग मंडळ पूर्ण झाल्याशिवाय लागत नसते, या विजेच्या दृष्टांतावरून आर्थिंग आणि करंटची तार ही योग्य रूपानं जोपर्यंत त्या बल्बाच्या पॉइंट पर्यंत जात नाही तोपर्यंत बल्ब लागत नाही, कारण तोपर्यंत मंडळ पूर्ण होत नाही. आणि मंडळ पूर्ण जर नाही झालं तर लाईट लागणार नाही. त्याच्यात आर्थिंगची तार कटू की करंटची कटू? मग कुठून बी कटू, मग इथूनच कटायला पाहिजे. फक्त प्रवाह बंद असावा
मंडळ पूर्ण होत नाही. प्रवाह चालू असावा, मंडळ पूर्ण होणार. प्रवाह तिथपर्यंत जायला पाहिजे. तस या अंतकरण ज्ञानवृत्तीचा प्रवाह विषयापर्यंत योग्य रीतीनं जावा, त्यावेळेस त्या विषयाचं ज्ञान होतं, त्याचं ज्ञान होतं. कोणाला? प्रमात्याला. अंतकरण स्थित असणारं जे चैतन्य आहे त्या चैतन्याला ज्ञान होतं. कशाचं होतं? ज्ञानाचंच होतं. आता ज्ञानाचं ज्ञान होईल ना, पण ते ज्ञान अगोदर अज्ञात होतं. ते ज्ञान अज्ञात काय होतं? अज्ञात काय होतं? अज्ञात. आता आपणाला ज्ञान होतंय, है का नाही? बाहेरचं काय होतंय? बाहेरच होतंय ना. आणि जर समजा ज्ञान नाही झालं तर तेच अज्ञात राहतंय ते. ते म्हणजे ज्ञातात येत नाही, अज्ञात राहतंय, है का नाही? आणि ते अज्ञात गेलं म्हणून अज्ञात त्याला झालं का आपल्याला झालं? अज्ञात कोणाला? है का नाही? ज्याला ते ज्ञान करून घ्यायचंय त्याला अज्ञात झालंय ते. हो. आणि ज्ञात कोणाला होणार? पुन्हा त्यालाच, है का नाही? त्यालाच होणार ना. काय होणार? ज्ञात. ज्ञानच होणार ना ते. मग अज्ञात कोण गेलं होतं? ज्ञानच गेलत का नाही? मग ज्ञान कोण आहे? बाहेर आहे का आत आहे? ज्ञान कुठे आहे? तुम्हाला ज्ञान कुठलं व्हालंय? मग कुठे आहे ज्ञान? ज्ञेय, ज्ञेय हे व्यापक आहे का नाही? आणि प्रमाता हा संकुचित आहे. आणि त्या प्रमात्याला ज्ञान व्हालंय. हे ज्ञान कोणाला व्हायलेत? त्या प्रमात्याला व्हायलेत. कुठले व्हायलेत? बाहेरचे ज्ञान व्हायलेत. आणि तो कसा आहे? त्याच्याविषयी अज्ञात आहे, त्या ज्ञानाविषयी अज्ञात आहे. आणि जे विषय समोर येईल त्याचं ज्ञान व्हायलंय त्याला. कारण ते कसं आहे? जाणताय ना, तो जाणताय. म्हणून सर्व खलविदम ब्रह्म, सर्व ब्रह्मच आहे. जाणणाराही ब्रह्म, जे जाणायला ते बी काय आहे? म्हणून ज्ञेय रूप आहे हे. म्हणून त्रिपुटीमध्ये ज्ञेय हा शब्द आहे. ज्ञाता, ज्ञान, हा. आणि मग त्या मधातल्याला वृत्तीला ज्ञान काऊन म्हणायलेत? तर दोन्हीची गाठ घालून देणारी ती वृत्ती काय करते? संबंध घालून देणारी ती. म्हणून तिला ज्ञान म्हटलंय. ज्ञानाचा व्यवहार करणारी. हे ज्ञान तिथपर्यंत घेऊन जाऊ की ते ज्ञान इथपर्यंत आणू, ती वृत्तीच करते का नाही सगळं. म्हणून त्या वृत्तीला सुद्धा ज्ञानच म्हटले. ती वृत्ती बी काय आहे? ज्ञानच आहे. आणि पुढचा बी विषय बी काय आहे? आणि जाणणारा बी कोण आहे? आणि सगळं ज्ञानच आहे. काय उरायले दुसरं? अज्ञानच नाही हो. याला म्हणायचं अज्ञान उडवून देणं. अज्ञान अमृत अनुभवात गेल्यावर कळत हे सगळं. तिथं सगळ्या फटाकड्याच वाचतात. अमृतानुभवामध्ये शब्दाचं खंडन केलंय, ज्ञानाचं खंडन केलंय. आपण तरी आता ज्ञानाचं सांगायला माऊली तर ज्ञानाचं बी खंडन करतात. असंभव खंडन म्हणजे असंभव जाणतात. आता ती मती त्यांची बुद्धी, ती प्रज्ञा बुद्धी आहे का नाही? जेव्हा विषय येईल तेव्हा आपण तेही करू. आता इथं ज्ञेय रूपानं आलं होतं. सर्व
ज्ञानरूपच आहे. म्हणून ज्ञेय स्वरूपाविषयी फरक केला आहे. आता इथं ज्ञेय स्वरूप ब्रह्म सांगितलं आहे आणि त्या ब्रह्मातन ईश्वरामध्ये फरक करून सांगितलेला आहे. परंतु ध्येय स्वरूपाविषयी म्हणजे उपास्य स्वरूपाविषयी फारसा फरक नाही. ध्येय स्वरूप आणि विषय उपास्य स्वरूप याच्यात जास्त फरक नाही. फरक केला म्हणजे लय फरक केला का? म्हणजे ईश्वरात आणि ब्रह्मात लय फरक केला का? तेच चैतन्य फक्त माया विशिष्ट केलंय. तेच चैतन्य काय केलंय? हा, म्हणजे याला ते काय म्हणतात, जास्त फरक नाही केला काही, फक्त त्याला उपाधी लावली त्या चैतन्याला. ते बी ब्रह्मरूपच आहे. आणि ते अज्ञान आहे का? त्याच्या ठिकाणी अज्ञान मानलं का? सांगितलंय का? मग काय फरक आहे? अज्ञानच नाही त्याच्यापाशी मानल्यावर ते ब्रह्मरूपच आहे ना. हा, आता ईश्वराला विचारलं आपण कोण? हा, आता त्याची उपाधी शुद्ध सत्व गुण आहे आणि त्याच्या ठिकाणी सर्व ज्ञाता आहे, तर तो मी ब्रह्मरूप आहे असंच म्हणेल ना. आणि जर ब्रह्माला विचारलं तर ते काहीच म्हणणार नाही. ब्रह्मरूप असून, कारण ते शुद्ध आहे का नाही. आणि याच्या ठिकाणी माया उपाधी लागल्यामुळं याला म्हणता येत आहे का नाही. म्हणून तर श्रीकृष्ण परमात्मा स्वतः मी ब्रह्मरूप आहे म्हणतात, ईश्वरूप आहे म्हणतात. आणि माझ्या ठिकाणी माझंच भजन कर, माझीच उपासना कर, मलाच प्राप्त करून घे. हे शब्द कसे येतात? मला प्राप्त करून घे, मला प्राप्त करून घे. अर्जुना, मला जाण. तो तर देहधारी होता ना, पण कसा जाण? ब्रह्मरूपानं जाण. त्याच्यातला ते हा, कारण सगुण असून सुद्धा ते तसं म्हणतात, है का नाही. मग त्या अर्थी तसं म्हणतात, त्या अर्थी त्यांचा अधिकार काय? ब्रह्मरूपच आहे. ज्ञेय स्वरूपाविषयी फरक असा केला आहे. तो विशिष्ट हेतूने रामानुजाधिकांनी केला. विशिष्ट हेतू म्हणजे कोणता? हाच विषय, भजण्यासाठी. विशिष्ट हेतूने केले असल्यामुळे स्वतः काही बिघडत नाही, वस्तुतः काही बिघडत नाही. असा जरी फरक केला तरी फरक कसा केलाय? काही बिघडी होऊ नये असा फरक केलाय. ईश्वर केला म्हणजे काय बिघडलं का? उरपाट चांगलंच झालं की है का नाही. आता गीतामध्ये महायुद्ध सांगितलं, धर्मयुद्ध सांगितलं. आता केवढं मोठं युद्ध झालं, सगळे कौरव मेले. कितीतरी त्यावेळेस मेलेत म्हण सैन्य. पण इतके जरी मेले तरी त्याच्यामध्ये चांगलं काय झालं? त्या युद्धामध्ये चांगलं काय झालं? गीता उत्पन्न झाली. गीता ही कुठे उत्पन्न झाली? हा, हे किती चांगलं झालंय आणि त्याच्यापासून किती जीवांचा उद्धार झालाय. म्हणून तितकं काय जास्त हानी झाली नाही, कारण गीता उत्पन्न झाली. म्हणून जशी रामानुजादी आचार्यांनी अद्वैत मत प्रवर्तक, रामानुजाचार्यांनी अद्वैत मत प्रवर्तक कोण? शंकराचार्य. शंकराचार्यांची अर्थवादात्मक निंदा केली आहे. काहीतरी अर्थ चांगला निघावा म्हणून निंदा केली आहे. ते एका पोराने एका माणसाच्या पोरानं गंगाला पहिले ते टरबूज लावित होते. टरबूज, ते आणखी काय म्हणते त्याला, खरबूज. तर एका पोरानं काय केलं, चोरून ते टरबूज आणले आणि ते भोयानं बघितले.
आणि त्याला घरी जाऊ देल त्या पोराला, आणि त्याच्या मागच भोई घरी आला. त्याचा बाप घरीच होता. आणि मग त्या पोराने ते टरबूज खरबूज लपवायचा प्रयत्न केला ना. हा, आणि ते बापानं बघितले टरबूज खरबूज आणलेले. ते म्हणलं याच्यावर पैसे नव्हते ना, आणले कसे कुठून त्यानं, म्हणजे जाणलं मनात बापानं. आणि जेव्हा मागून मग भोय आला त्यावेळेस वाटलं इकत आणले असते आणि पैशाला आला असं. त्यावेळेस तो भोई, आता भोई म्हणजे गरीब जात असते, जरी चोरी त्याच्या समोर त्यानं पकडली तरी बी त्याला काही बोला येत ना. पाटलाचे पोर आहेत ना, पोरं कोणाचे ते पाटलाला काय बोलायला जमतंय का. आणि मग हळूच हलक्या आवाजात म्हणतो, पाटील तुमच्या पोरानं महागारी आणलं माया. चोरून बी म्हणता येत नव्हतं, माया महागारी आणलंय. मग पाटलाला कळालं यानं चोरूनच आणलीत म्हणून. मग आता तिथं त्या पाटलाला पोराला मारू वाटतंय का, पोरग तेच आहे. पोराची किंमत जास्त वाटेल पाटलाला का भोयाची. पण भोया देखत त्याला 4 शिवीगाळी केल्या पोराला. पुढे चलून असेच काम करणार आहेस का, त्या गरीबाईनं असं केल्यावर काय खावाव. त्या भोयाच्या देखत भोयाला वाटलं पाटील चांगलेच गडे, पोराला कातवाय देत. मग लटकच म्हणते जाऊ द्या आता पुन्हा करू नको म्हणा, खाऊ द्या लेकरेत काय नाही म्हणून ते म्हणजे सपादने करून गेला ते तसा. ते गेल्या म्हणते बबन्या चिरनयक. त्या पोराचं नाव बबन्या. हसत खाल्ले टरबूज खरबूज आपल्या कानं, त्याच्या समोर फक्त तसंच इथं. तशीच अद्वैत मत प्रवर्तक शंकराचार्यांची अर्थवादात्मक निंदा केलेली आहे. याच्यातून चांगलाच अर्थ घेतलाय, वाईट अर्थ घेतलाच नाही. तशीच निश्चलदासजीने केवळ मोक्षार्थी अधिकार्याकरता अद्वैत मत प्रवर्तक आचार्यांची निंदा, त्यांची नावे घेऊन अर्थवादात्मक केलेली आहे. आणि हाच अर्थ घेऊन निश्चलदास स्वामींनी सुद्धा त्यांची टीका केलेली आहे. कोणाच्याही निंदेत व्यक्तिद्वेष असू नये. कोणाची जर निंदा करायची असेल तर व्यक्तिशः दोष नसू नये, त्याच्यात निंदा दोषात्मक होऊ नये. त्याच्यातून काहीतरी चांगला अर्थ निघाला पाहिजे. व्यक्तिद्वेष नाही त्यांच्यात तो दोष करण्यामध्ये, कारण सर्व आचार्य वैदिक आहेत. वैदिक सगळे आचार्य कसे येत, वैदिक म्हणजे वेद पारंगत आहेत. हे माधवाचार्य हे सुद्धा सगळे, रामानुजाचार्य निंबार्क हे सुद्धा कसे आहेत, वैदिकच आहेत ना हे. आणि संप्रदाय बी कसा आहे हे. मग वैदिक संप्रदायाचं मत कळणं लय अवघड आहे. वैदिक संप्रदाय हा अनादिकालापासून आहे. हा कोणी एकट्याचा नाही, कोणी केलेला नाही, झालेला आहे. हा वैदिक संप्रदाय मूळचाच आहे, अनादी आहे. असं म्हणतात शंकरापासून सुरू झाला. सुरुवातीला शंकरानं पार्वतीला सांगितलं हे ज्ञान. आदिनाथ बीज उमा. आणि आता तसं नाही तर कसं आहे, आताही तसंच आहे. जो आदिनाथ आहे का, जीव ब्रह्मरूप हा आदिनाथच आहे ना, ब्रह्मरूपच आहे ना जीव. आणि त्या ज्ञानाचं बीज कुठे प्रगट व्हायलंय, अंतःकरणातच व्हायलंय. आणि अंतःकरण ही उमा आहे. अंतःकरण मायाच आहे ना, मायाच आहे ना, आणि तीच उमा आहे ना. मग आणि मधातलं जे चैतन्य त्याच्यामध्ये जे आहे ते शंकर आहे. तोच सिद्धांत आहे. म्हणून
कोणाच्याही निंदेत व्यक्तिद्वेष नाही, कारण सर्व आचार्य वैदिक आहेत, सर्वज्ञ आहेत, समान अलौकिक पुरुष आहेत, ते सर्व अलौकिक पुरुष आहेत आणि भिन्न भिन्न योग्यतेच्या अधिकाऱ्यास, वेगवेगळ्या अधिकाऱ्यास, वेगवेगळ्या बुद्धीच्या लोकांना, कमी जास्त असणाऱ्या बुद्धीच्या लोकांना तत्वज्ञान किंवा ईश्वर उपासना व्हावी. तत्वज्ञान, तत्वज्ञान म्हणजे ज्ञान, ब्रह्माचं ज्ञान, आणि उपासना म्हणजे ईश्वराचं ज्ञान. तत्वज्ञान आणि ईश्वर उपासना व्हावी म्हणून ग्रंथ लिहिलेले आहेत. ह्या ग्रंथ लिहिले आहेत. याकरता निंदेचे विषय कोणी असणे शक्य नाही. निंदेचे विषय कोणीही नाहीत. मग शंककार पुन्हा म्हणतो, अहो हे तुमचे सर्व म्हणणे बरोबर आहे. तुम्ही जे म्हणायलात आतापर्यंत जे सांगितलं हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण सौम्य भाषेत खंडन करण्यास काय हरकत होती? तुम्हाला तर नाटक करायचंच होतं ना, मग जरा हलक्या शब्दानं करायचं असतं ना. तुम्ही एकदम खरं भांडण म्हणून कसं दाखविलं? जरा मूर्ख म्हणण्यापेक्षा जरा वेळ आहेस का रे असं म्हणलं तर हरकत नाही का? तुम्ही डायरेक्ट मूर्खच म्हणायला. येड्या बापाचा माणूस तर येड्या मायचा म्हणलेलं सारखंच होईल. आता 50% आरक्षण आहे म्हणून सारखं होईल, पहिलं नव्हतं ना. तसं याच्यातला फरक म्हणजे कसा, जरा सौम्य भाषेमध्ये बोलायला पाहिजे होतं. तुम्ही लयच वरच्या याच्यात तारात बोललात, वरच्या स्वरामध्येच तुम्ही खंडन केलं आहे. सौम्य भाषेत खंडन करण्यास काय हरकत होती? सौम्य भाषेत खंडन करण्याचा धडा शंकराचार्यांनी आपल्या भाषात घालून दिलाच होता. त्यांच्या भाष्यात त्यांनी जे भाष्य केलं आहे शंकराचार्यांनी उपनिषदाचं, त्याच्यामध्ये त्यांनी तो धडा घालून दिलाच होता. कशाचा? सौम्य भाषाचा. शंकराचार्यांनी खंडन केलंय कुणाचं? हे प्रवृत्ती शास्त्राचं केलंय, पण सौम्य भाषेत केलंय. एवढं इतकं म्हणजे आडचा कांड्या वाहिले नाही तर कठोर भाषेत केलं नाही. त्यांनी केलं आहे, त्यांनी धडा घालून दिलाय ना. आधी तसंच करायला पाहिजे होतं ना पुढच्या संतांनी बी, असं तो शंकाकार म्हणतो. शंकराचार्यांनी आपल्या भाष्यात घालून दिलाच होता. पहा, द्वितीय अध्यायाच्या द्वितीय पदात, दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या पदामध्ये बौद्ध मत खंडन करते वेळी, बौद्ध मत बौद्धांचं मत खंडन करते वेळी बौद्धांच्या निर्युक्तिक भाषणास, त्यांच्या निर्युक्तिक भाषणास त्यांना पुढं बोलता आलं नाही, काय सांगता आलं नाही, तर त्यावेळेस ते एकदम साधं साधं त्यांना सांगितलं. आणि जर एखाद्याला तसं काय नसतं आलं तर मग एखादा म्हणला असता, कळत नाही तर कशाला यावं? शास्त्रासंग वाद करायचं म्हणल्यावर शास्त्र कळायला पाहिजे, एखादा असं म्हणला असता. पण शंकराचार्यांनी तसं तिथं लिहिलेलं नाही. त्यांनी सौम्य भाषेमध्ये त्याला सांगितलं आहे की तुम्ही ईश्वर उपासना करा, अंतःकरण शुद्ध करा, असं सांगितलं त्यांना. असा सौम्य शब्दाचा विरोध दाखविलेला आहे. त्यांनी विरोध केला, पण कसा? सौम्य शब्दात केला. हा शंकराचार्यांनी घालून दिलेला धडा टाकून तुम्ही काय केलंय? शंकराचार्यांनी घालून दिलेला धडा गिरविला नाही, तो टाकून दिला. नुसत्या अद्वैत मत खंडना करता अमर्याद भाषेची काय जरुरी होती? अद्वैत मताचं खंडन करायचं होतं ना, तर इतक्या शब्दाची काय गरज होती?
तुम्ही लयच बोलला तो ह्या 4 आचार्याला. इतकं बोलायला नाही पाहिजे होतं. हा प्रश्न शिल्लक राहतोच. याचं उत्तर काय सांगा ना तुम्ही. तुम्ही इतकं कामून बोललात. तुम्हाला खंडन करायचंच होतं ना, तर मग सौम्य भाषेत का केलं नाही? माया लेकरानं चोरी केली होती ना, तुला कळाली ना माया लेकरानं चोरी केली, तुला कळाली ना, तू धरलंस ना त्याला, मग ते सगळ्या जगालाच कळणार होतं ना हे चोर आहे, हे चोर आहे पोरग म्हणून. पण तो हाणामार का केली याला? हा, त्याला काय शिक्षा करायची, लहान लेकराला कशी करायची, याचं मोजमाप तुझ्याजवळ आहे का? तुला कळत आहे का ह्या लेकराला किती शिक्षा द्यावी लागते? आणि जर ते आज तुझ्या येणं भीतीनं दगावलं तर याचा जिम्मेदार कोण? तसा हा म्हणतो तुम्हाला जर खंडन करायचंच होतं ना, अद्वैत मत खंडना करता अमर्याद भाषेची काय जरुरी होती? तुम्हाला खंडनच करायचं होतं ना, तर इतक्या भाषेची काय गरज होती? ह्या आचार्यांनी अद्वैत मताचं खंडन करता वेळेस बरंचस काय बोललेत ना हे. त्याच्यामुळं हे म्हणतात की बाबा एवढं बोलण्याची काही गरज नव्हती. त्याचे उत्तर असे की खंडनाची भाषा, आता हे निवृत्ती शास्त्रकार उत्तर देतात की बाबा त्याचे उत्तर असे की खंडनाची भाषा अगदी सौम्य ठेवली असती, जर सौम्य भाषा ठेवली असती तर तुमच्या आमच्या मताने बरे झाले असते. मला वाटायले ते बरं झालं असतं आणि तुम्हाला वाटायले बरं झालं असतं सौम्य भाषेत जर त्या ठिकाणी तो प्रश्न सोडविला असता तर. परंतु स्वैराचारी मंदबुद्धीला, स्वैराचारी म्हणजे वाईट वागणारा, स्वैराचार करणारा, मंदबुद्धीला ईश्वर उपासनेत प्रवृत्त करण्याचे मुख्य कार्य साधण्यात सौम्य भाषेचा फारसा उपयोग झालाच नसता. कारण स्वैर आचार वागणाऱ्यांना त्यांच्या तेवढा प्रघात पडलाच नसता जर सौम्य भाषेत जर केला असतं तर. कारण ते स्वैर आचार करणारे त्यांना खरंच वाटलं पाहिजे ना, त्यांना हे नाटक केलेलं कळून ना, म्हणून नाईलाजाने अमर्याद भाषा वापरणे त्यास प्राप्त झाले. व्यवहारात सुद्धा सौजन्याने केलेल्या मालकाच्या आज्ञेचा पगारी नौकरावर परिणाम होत नाही. व्यवहारात सुद्धा असंच आहे. मालकानं जर साध्या सरळ भाषेत सांगितलं तर नौकर ऐकत नाही, तर त्याला कठोरतेनंच बोलावं लागतात. म्हणून तर हे जे व्यापारी आहेत ना, ते हाताच्या अंतरानच नौकरावर ठेवतात आणि कडक बोलत येतो, साधं बोलत नाही. ना आपण ये घरात जीव तू फोड, त्याला तू फोड. सण आला की जेवायला बोलवा ते. दिवाळीच्या पाडव्याला, वर्षाच्या पाडव्याला, मधात काही सण असले, पित्राला सोडून जेवत नाहीत, है का नाही? पण व्यापारी वर्ग तसा करीत नाही. म्हणून ते म्हणतात जर तशा माणसाला सांगायचं म्हणलं तर कसं करावं लागते, मग जरा खरंच नाटक करून दाखवावं लागतंय, तर ते बराबर चालते. आणि चतुर पण दयाळू यजमान कडक भाषेचा अंमल करतो. तो यजमान म्हणजे मालक कडक भाषेचाच वापर करतो, तेव्हा सर्व लोक त्याची आज्ञा पालन करतात, हे आपण पाहतो. पोलिस सुद्धा धडकावून बोलत नाहीत. पोलिस हे केवढा माणूस जाऊ द्या ना, ते फक्त राजकारणी सोडून हो आरोतुरच बोलते. ते वयानं जास्त असला तरी आरोतुरच बोलते. बामणाचं बी तसंच आहे.
त्याचे लेकर आपल्या बापायला सुद्धा आरतुरच बोलते. त्याचे लेकर आपल्या बापाला आरतुर बोलते. आता आमची चुकी आहे. एकांबर आम्ही संघ गेलोत ना तिथं, तर त्याला ते नाव पाठ झालं होतं, पप्पा दादाराव आला. आणि ते किती गुडघे इतकंच धडक म्हणायचे, दादाराव आला. रामानुजादी आचार्यास्तर पूर्व आचार्यांचे मत खंडन करून आपले उपासनेचे मत अद्वैत मताच्या आड लपवून स्वैराचार करणाऱ्या मूळ लोकांवर स्थापन करावायचे होते. म्हणून मूळ मताच्या खंडनार्थ कठोर भाषा वापरणे प्राप्त होते. म्हणून कठोर भाषा वापरली. त्याच न्यायाने उत्तम मोक्ष अधिकाऱ्याचा उत्तम मोक्षाधिकाऱ्याच्या ज्ञानप्राप्तीस रामानुजादी आचार्यांच्या अलौकिक कीर्तीने आणि विद्वत्तेने त्यांनी प्रतिपादन केलेल्या द्वैतमताचा प्रतिबंध होईल. म्हणून तितक्याच कठोर शब्दात निश्चलदासजींनीही श्री रामानुजादी आचार्यांची निंदा केली आहे. यांनी तसंच केलं आणि त्यानं तसंच केलं. त्या निंदा करण्यात मनाचा क्षुद्रपणा कोठेच नाही. मनातून केलेलं नाहीत. मनाचा क्षुद्रपणा नाही, ते शब्दाचा क्षुद्रपणा आहे, मनाचा नाही. विद्वानांनी विद्वानांची केलेली निंदा, विद्वानाची केलेली निंदा अर्थवादात्मक आहे. यात शिष्ट मर्यादाधिक्रमणाचा दोषच नाही. याच्यामध्ये काही दोष नाही असं सिद्ध होतंय. यावर पुन्हा आणखी याला काहीतरी विचारायचंय. पुन्हा तो म्हणतो, आपण म्हणता त्याप्रमाणे हा युक्तिवाद शंकराचार्य आदी सर्व आचार्य संप्रदायी लोकांस मान्य होईल का? जे शंकराचार्य यांचे जे काही नंतर आता चाललेला त्यांचा संप्रदाय, त्यांना हे मान्य होईल का पुढच्या लोकायला? आता म्हणजे आपल्याला हे पटन का? तुम्ही जे असं बोलायला हे यायला पटन का? म्हणजे शेवटी आता आपल्यावर आलेत ते. आता हे आपल्याला पटायले का हे असं सांगितलेलं? तशीच शंका केली ती आता उद्याच्याला पाहू. कुंडली कवरदे हरी विठ्ठल.